मी जेव्हा पाहिलं की आपण एवढे एफर्ट घेताय की म्हटलं लेट मी कॉन्ट्रीब्युट वॉट एव्हर इज पॉसिबल फ्रॉम माय साइड. येस. आज अजून एक. हा सर बोला. एकदम सिंपल आहे. म्हणजे फक्त ड्रॅग तिथं ऍड करायचं प्लस आणि ते सुद्धा ऍड वगैरे काय नाही, प्लस साइन वर क्लिक केलं की ड्रायव्हर जर तिथं उतरून टाकायचं, जसं त्या ऑटोमध्ये ठेवलं असेल त्या ऑटोमध्ये जॉईन होत. सर ह्याच्यासाठी मी ऑलमोस्ट म्हणजे कालपासून एक 12 सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून अनइन्स्टॉल केलं. ओके. कारण बरेच आहेत आता. हा हा खूप बेस्ट पण मी यूज केलो आणि 4-5 झाले. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मी काय विचार केला की म्हणजे आपल्यासाठी सर्वात इझी कुठलं असेल, सर्वात हे कुठलं असेल. ओके. देन आय शेअर्ड दॅट वन. एक ऍक्टिव्हिटी आपलं करायचं सर. स्क्रीन दिसतंय का आपला? कॅन यू सी द स्क्रीन? ओके. आपल्याला हे जे 11th-12th स्टुडंट्स आहेत, ओके, म्हणजे त्यांच्यासाठी एक शॉर्ट मध्ये पिच तयार करायचं आहे. म्हणजे एक काइंड ऑफ से शॉर्ट मध्ये मेसेज म्हणता येईल आपला. ओके. एक्झाम्पल हे कोणासाठी असणार आहे आपलं कोर्स? दिस इज फॉर 11th अँड 12th सायन्स स्टुडंट्स. बस ह्यांच्यासाठीच. राईट. स्टुडंट्स आणि पेरेंट्स पण म्हणायचं का? हा पेरेंट्स, कारण पेरेंट्सच त्याला हे होतं. ओके. 11th and 12th सायन्स स्टुडंट्स. करेक्ट करेक्ट. कारण 11th-12th ला मार्केटिंग पेरेंट वरतीच फोकस करावं लागेल. ओके. व्हॉट डू यू हेल्प विथ देम? सो ह्याच्याने आपण एक्झॅक्टली काय करणार आहे? लर्न फिजिक्स faster with practical. Okay. Faster with precisely chosen videos from experts. असं म्हणायचं सर? Precisely and as per the points in the syllabus. हा. एक मिनिट. Precisely and as per syllabus. Chosen videos from experts. Right? हे बरोबर आहे सर? बरोबर. Without wasting time in searching what? Searching proper videos. Without wasting time in searching proper videos or contents. Related to content. Videos or contents. ओके. नेक्स्ट इज विथ. ह्याला काय नाव, काहीतरी क्रिएटिव्ह नाव सांगा, म्हणजे ते ऐकल्यानंतर असं वाटायला पाहिजे की अरे यार हे असं कधी ऐकलं नाही असं. विशाल सर, यू कॅन ऑल्सो टेक पार्टी द्यायला पाहिजे. आता काय विचार करायला पाहिजे. कोर्सला नाव द्यायचं ना? हा, कोर्सला नाव म्हणजे हे म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह नाव. विशाल सर, यू कॅन ऑल्सो टेक इनिशिएटिव्ह. म्हणजे सर एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर जसं आपलं स्मार्ट नॉलेज सिस्टीम म्हणून एक आहे. मी स्मार्ट शब्दच वापरतोय. व्हेरी गुड. स्मार्ट
ओके ओके विशाल सर थोडंसं तुम्ही उशीर जॉईन झाले. लेट मी समराईज. आपण एक्झॅक्टली काय करतोय, एखादी कोर्स तयार करताना आपलं प्लॅनिंग प्रॉपर असायला पाहिजे. म्हणजे काय, ते कोर्स कुणासाठी परफेक्ट आहे, म्हणजे काही असू द्या. इवन विशाल सर आपण पण एक एक्सपर्ट फॅकल्टी आहात, टीचर आहात, तर हे कोर्स कोणासाठी द बेस्ट आहे हे आधी डिसाईड करा. त्यानंतर डिसाईड करा की हे एक्झॅक्टली त्यांच्यासाठी काय करणार आहे, आणि विदाउट व्हॉट. विदाउट म्हणजे काय, हे न होता. एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही विशाल सर तुम्ही शिकवत आहात, तर विदाउट से युझिंग पेन, युझिंग से स्केल, हाऊ टू ड्रॉ बेटर डायग्राम. एस्पेशली मी एसएफडी बीएमडी डायग्राम ड्रॉ करत असताना मी मुलांना म्हणत असतो की ड्रॉ फ्री हँड डायग्राम. म्हणजे ऍक्च्युली त्याच्याने काय होतं की टीचरना पण एक कॉन्फिडन्स येतो. एक्झामिनरला परफेक्टनेस नकोय, त्यांना काय अपेक्षित आहे की तुम्हाला किती चांगलं आहे. ओके, सो आपण एक 11th-12th फिजिक्स साठी आपण एक कोर्स बनवतोय. सो दिस इज परफेक्ट फॉर 11th and 12th सायन्स स्टुडंट्स अँड पेरेंट्स. So what they can do with this, they can learn physics faster with precisely and with precise म्हणायला पाहिजे सर, with precise and as per syllabus chosen videos from experts. Okay, without wasting time in searching proper videos. हे मी तुम्हाला टेम्पलेट शेअर करतोय. नंतर विथ स्मार्ट, काय म्हणायचं सर, स्मार्ट विथ स्मार्ट स्टडिंग, हे मुलांनी ह्याच्यावरती वीकली किती वेळ द्यायला पाहिजे सर असं वाटतंय? त्यांचं तो जो आहे ना टोटल एका चॅप्टरला 10 व्हिडिओ, ऍव्हरेज 10 व्हिडिओ 20 मिनिट ऍव्हरेज. बरोबर, 200 मिनिट्स म्हणजे अराउंड 3 ते 4 तास एका चॅप्टरला. 16 चॅप्टर आहे. हा, म्हणजे अप्रॉक्सिमेटली वीकली किती वेळ द्यायला पाहिजे त्यांनी? 16 तास होणार. ते किती मेहनत कव्हर करणं ते आपण त्यांनी डिवाइड करायचं. टोटल हा 6 महिने 8 महिने धरलं तर महिन्याला 10 ते 10 दिवस 10 तास, आठवड्याला 3 तास, 3 तास आठवड्याला, एक 8 महिन्याचं कोर्स असतं. ओके, एक ऑप्शन येतोय इथं दिसेल बघा सर आपला की ओके, yes, so I help 11th and 12th science students and parents learn physics faster with precise and as per syllabus chosen videos from experts without wasting time in searching proper videos or content, with study smarter not harder. बरोबर. काय अजून, स्टडी स्मार्टर नॉट हार्डर टेक्निक्स का अजून काय शब्द वापरायला पाहिजे? टेक्निक्स बरोबर आहे. हार्डर. ओके, अँड देन कॉल टू ऍक्शन काय असेल? से क्लिक बिलो लिंक फॉर मोर इन्फो असं म्हणायचं. मग इथं आपण आपलं वेबसाईटचं लिंक देता येईल. ओके, इथं आपण आपलं वेबसाईटचं लिंक मे बी शॉर्टमध्ये द्यायचं असेल तर ourarea.in/physics. बस, म्हणजे फिजिक्सला गेले तर त्यांना 11th आणि 12th मला वाटतं सर दोघांसाठी सेपरेट ठेवावं लागेल ना आपला कोर्स. तिथं म्हणजे पुढं लिंक जे ऑफर आहे ना तो वेगळा ठेवणार, पण तो लिंक एकच असणार ना जाण्यासाठी. ओके ओके ओके, म्हणजे कंटेंट सगळं सेम असायचं आणि फक्त खाली गेल्यानंतर 11th साठी तुम्ही इथं क्लिक करा, 12th साठी इथं क्लिक करा असं म्हणायचं आपलं. राईट सर? हा बरोबर आहे.
ओके ओके Yes. फिजिक्स मध्ये तिथं त्या वेबसाईटवर आपलं हे करायचं बाय परत बरोबर आहे. जे काही चेंज करायचं आहे आपलं तो वेबसाईट वरती अपडेट करायचा आहे. दोन म्हणजे इफ यू वॉन्ट 1200 क्लिक हिअर, इफ यू वॉन्ट 1100 क्लिक. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. सो आणि आधार सुद्धा एक आधार फिजिक्स आधार अजून काही टाकायचं आपल्याला. राईट 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 राईट. टोटल जनरल करेक्ट तीन करेक्ट लिंक. करेक्ट. सगळ्यांसाठी एक मी टेक्निक शेअर करतोय. कधी आपलं सेंटेन्स हे मी कसं तयार, इवन आता मी आणि विशाल सॉरी काळी सरांनी मिळून आपण एक सेशन एक व्हॉट यू कॅन से इज एक सेंटेन्स वाचल्यानंतर किंवा एखादी लाईन वाचल्यानंतर एखादी मेन थीम वाचल्यानंतर अबस्ट्रॅक्ट वाचल्यानंतर सगळं पॉईंट क्लिअर व्हायला पाहिजे. इथे ऑलमोस्ट 6 लोक आहेत. काळी सर, लक्ष्मण माने, राजू सर, विशाल सर अँड इवन केदार. आपलं काय करायचं, मी एक सेंटेन्स वाचतोय, इथे तुम्हाला दिसतोच आहे. मी थोडंसं ह्याला बोल्ड करतो म्हणजे आपला अजून क्लॅरिटी चांगला येईल. बोल्ड अँड ब्ल्यू. ओके, तुम्हाला थोडं कलरफुल करताय. ओके, एक सेंटेन्स मी तयार केलंय, प्लीज लक्ष द्या. आय हेल्प 11th and 12th science students and parents learn physics faster with precise and as per syllabus chosen videos from experts without wasting time in searching proper videos or content with study smarter not harder techniques. Click below for more information. That's it. Sir, is it now good? बरोबर आहे, एकदम बेस्ट झालं. सो दिस इज द कन्सेप्ट. ऍक्च्युली मी एक ह्याच्यावरती वर्क करतोय आजकाल की क्रिएटिव्ह सेंटेन्स कसं हे करता येईल. म्हणजे इकडे पॉइंट असल्यामुळे ते बरोबर ते पॉइंटवर फोकस करायचं, क्लिअर झालं. राईट 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 राईट. ऍब्सोल्युटली करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. इवन हे मी आज ह्यांना शिकवलं झुंजा म्हणून आहे, त्यांना हे कन्सेप्ट सांगितलं. म्हणजे हे पण लक्षात येतं की अरे एवढं जबरदस्त कन्सेप्ट होऊ शकतो. ओके, येस येस. ओके, लेट मी अगेन शेअर. अजून कोणाचं सेंटेन्स बनवायचं आहे का? इथे कोण आहेत? नाही तर कोण नाही आहेत. कोणी कोर्स तयार केलेत का? कोणी कोर्स तयार केला असेल तर शेअर करा. ओके, एखादी मे बी तुम्ही सगळ्यांसाठीच मी एक आयडिया शेअर करते. लेट मी सी इट इज गोइंग टू वर्क ऑर नॉट. ओके, तुमचं एक्सपेक्टेशन शेअर करा खाली चॅट बॉक्स मध्ये. एक्सपेक्टेशन शेअर करा. म्हणजे तुम्हाला काय हवंय, म्हणजे तुम्हाला काय हवंय ते शेअर करा. मे बी तुम्हाला पैसे हवंय, नॉलेज हवंय, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. त्याच्यावरनं मी एखादी पॉईंट सिलेक्ट करतो. त्याच्यावरनं एक असं काहीतरी एक सेंटेन्स तयार करायचं आहे. ते ऐकल्यानंतर, ते वाचल्यानंतर लोक म्हणायला पाहिजे की मला हे पाहिजे, मला तुमचं सर्व्हिस हवंय, असं म्हणायला पाहिजे. व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. आपलं काय हवंय ते स्पेसिफाय करा. मे बी ओके, एक्झाम्पल, मला व्हिडिओ तयार करायचंय, मला माझं ई बुक बनवायचंय, माझं कोर्स तयार करायचंय, माझं ऑनलाईन मला अर्निंग करायचं आहे, किंवा माझं फिजिकल फिटनेस वाढवायचं आहे, किंवा माझं लाईफ वाढवायचं आहे, माझं हार्ट बीट्स वाढवायचे. म्हणजे आय मीन टू से आय वॉन्ट टू मेंटेन गुड हेल्थ. असं तुमचं जे काही एक्सपेक्टेशन असेल तर प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. हॅलो. ओके, योगा गुरु. ओके, राजू सरांना योगा गुरु व्हायचंय. वॉन्ट वर्क रिगार्डिंग माय फील्ड, एस्पेशली रियल एस्टेट. ओके, वेरी गुड. लक्ष्मण जी कुछ तो टाइप करो. केदार जी यू कॅन ऑल्सो कॉन्ट्रीब्युट समथिंग. आपलं काय हवंय लाईफ मध्ये. मी एक स्मार्ट सेंटेन्स कसं तयार करता येईल त्याचं मी फॉर्मॅट आपल्याला शेअर करणार. स्मार्ट सेंटेन्स कसं तयार करता येईल त्याच्यावरती एक फॉर्मॅट शेअर करणार आहे. ओके, सगळ्यांसाठी वर्क होईल असं मी एक
एक्झाम्पल एखादे आपण पुस्तक तयार करूया आपण मे बी ई बुक. ओके, ह्या ई बुक मध्ये कसं असेल की एक्झाम्पल समजा राजू सर तुम्ही ते पुस्तक लिहिले समजा किंवा मे बी तुमचं कलेक्शन असेल, कंटेंट असेल. ओके, पण ते बघितल्यानंतर असं वाटायला पाहिजे की अरे राजू सर मला हे पाहिजे. तुम्ही चार्ज सांगा, मे बी यू कॅन चार्ज से 99, 199, 999, इट्स अप टू यू. ओके, तर लोक म्हणायला पाहिजे की हे मला पाहिजे. असं करायचंय विशाल सर आपलं पण साठी सर एक आपलं एक ई बुक बनवायचंय. ई बुक विकून तुम्हाला अर्निंग करायचं असेल तर प्लीज टाईप ई बुक. ई बुक टाईप करा. ओके, सुपर. नाव I'm getting good response. थँक्यू मित्रांनो, तुम्ही रिस्पॉन्स दिले ना मला जबरदस्त एनर्जी येईल. ओके, ई बुक. ओके, ई बुकला काहीतरी वेगळे शब्द सांगा. मला सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट हवंय, मगच हे मजा येईल. चॅट मध्ये तुम्ही शेअर करू शकता किंवा तुम्ही अनम्यूट पण करू शकताय. चॅटमध्ये सांगा किंवा ई बुकला काहीतरी लोकांना काय हवं माहितीये का. मित्रांनो तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतोय, तुम्हाला ते ऐकल्यानंतर ना वाटतंय की अरे यार असं कसं झालंय. ओके, एक्झाम्पल लॅपटॉप. ओके, लॅपटॉप आधी डेस्कटॉपला साईज कमी करून त्यांनी काय केलं, लॅपवरती ठेवतात त्यामुळे लॅपटॉप, डेस्कवरती ठेवतात म्हणून त्याला डेस्कटॉप. ओके, आता लॅपटॉपचं अजून ऍडव्हान्स्ड व्हर्जनला असे मे बी काही लॅपटॉप असं आलेत की एकदम थिन आहेत. ओके, त्याला इव्हन मॅकवाले कधीच त्याला मॅक हे लॅपटॉप नाही म्हणत, मग काय म्हणतात, मॅकबुक. काय, मॅकबुक. ओके, काहीतरी नाव वेगळं ठेवता यायला पाहिजे आपला. अजून एक्झाम्पल म्हणजे त्याला एक्झाम्पल मोबाईलला, ऍपलवाले मोबाईलला काय म्हणतात. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स किंवा अनम्यूट करून तुम्ही बोलू शकताय. ऍपलवाले ओके मोबाईलला काय म्हणतात, मोबाईल नाही म्हणत ते. येस, आयपॅड नाही. यू आर व्हेरी क्लोज. यू आर व्हेरी क्लोज राजू सर. काय म्हणतात मोबाईल. येस विशाल सर, यू आर ऍब्सोल्युटली राईट. इट इज आयफोन. स्टीव्ह जॉब्स ने विचार काय केलं की अरे ह्याला आपण मोबाईल म्हटलं ना सगळ्यांशी कम्पॅरिझन होईल, मग आपण काहीतरी वेगळं म्हणायला पाहिजे. मग काय म्हणायला पाहिजे, आपण काहीतरी नाव वेगळं ठेवू. मग काय ठेवायचं, सगळ्यांना काय आवडतो, स्वतःबद्दल. सगळे जास्तीत जास्त कोणाचा विचार करतात, स्वतःचा विचार करतात. मग आपण काय करायचं, आय मॅक, आयपॅड, आयफोन. त्यांचे प्रत्येक गॅजेटचं नाव जे नॉर्मल नसतातच. आपण हेडफोन म्हणतोय मे बी, ते काय म्हणतात, एनी आयडिया. ओके, येस, आजकाल तुम्ही पाहिलं असेल की हँड्स फ्री है ना, हे असं काय तर हे असेल तर त्याला हँड्स फ्री. ओके, समथिंग काहीतरी क्रिएटिव्ह शब्द यायला पाहिजे. ओके, मगच आजकाल झूम कशामुळे फेमस झालं की अरे यार आपण ऑनलाईन झूम वरती भेटू. ओके, जसं आपण झेरॉक्स काढू, त्यांनी काय म्हटलं की फोटोकॉपीला माइंड बुक. येस येस. ओके, अँड इवन सो व्हॉट आय मीन टू से, असं काहीतरी क्रिएटिव्ह शब्द आपल्याकडे असायला पाहिजे. ह्या क्रिएटिव्ह शब्दामुळे अजून जास्त रेस्पॉन्स येणार आहे, लक्षात ठेवा. कन्सेप्ट तेच असतो, फक्त क्रिएटिव्ह शब्द त्याला तुम्ही लावले. ई बुकला काय म्हणता येईल, ई बुकला काय म्हणता येईल, माइंड बुक. व्हेरी गुड. अजून ओके ओके फाईन, भरपूर आयडियाज आहेत. चला, सो नाव लेट अस गो अहेड. अच्छा, हे कुणासाठी असणार आहे हे आधी आपण डिसाइड करूया. म्हणजे एक मिनिट, लेट मी हाईड दिस फॉर द टाइम बिंग.
Okay, oops. Let me hide this for the time being, hide the column. Okay, so ebook as a title काय द्यायचं? पॉवर बुक. ओके. कशावरती लिहायचं आपलं पुस्तक? समजा आपलं नॉलेज शेअर करायचं समजा. ओके, माइंड बुक. ओके, लेट अस टेक एक्झाम्पल ऑफ विशाल सर. माइंड बुक. ओके, माइंड बुक म्हणजे विशाल सरांचं माइंड बुक आहे. ओके, व्हेरी गुड. हु इज परफेक्ट प्रॉस्पेक्ट? ओके, आता याच्यामध्ये काय करावं लागेल? पहिलं कन्सेप्ट आहे की तुमचे परफेक्ट नॉलेज पार्क. वाव राजू सर, सुपर सुपर, वाव सुपर, मस्त नाव आलं. ओके, नॉलेज पार्क, ग्रेट. येस. ओके, हे कुणासाठी परफेक्ट आहे? ओके, एक्झाम्पल आपण विचार करूया की ओके राजू सर, तुमच्याबद्दलच विचार करू आपण की आता आपला असं विचार करायचा आहे की योगा करून आपलं हेल्थ जबरदस्त ठेवण्यासाठी आपण एक पुस्तक शेअर करणार. ओके, म्हणजे हे कुणासाठी असेल? फॉर बिझनेसमॅन. लक्षात ठेवा की ते लोक जे हायलाइट तुम्हाला करावं लागेल, बिझनेसमॅन किंवा काय म्हणता येईल अबव 40. ओके, कारण अप टू 30 पर्यंत काही योगावर काही लागत नाही. अबव 40 थोडं हे होऊन जातो. त्यांना काय म्हणता येईल? अबव 40 सिनियर सिटीजन नाही म्हणता येणार. अजून काय म्हणता येईल? अबव 40. who is perfect for the businessman, for come on guys. अरे तुम्ही इन्व्हॉल्वमेंट झाले तरच मजा येणार आहे. तुम्ही अनम्यूट करून पण बोलू शकता किंवा मला तुम्ही शेअर करू शकता चॅटमध्ये. ओके, फॉर पीपल अबव 40. ठीक आहे, मी जेवढं मला आयडिया येतोय ते मी लिहित जातोय. फॉर पीपल अबव एज 40, अबव एज 40 म्हटलं, सी अबव एज 40 म्हटलं ना, इट विल रेझोनेट. अरे यार हे माझ्याबद्दल काय तर बोलतायत. ओके, हा, व्हॉट डू यू हेल्प देम विथ? ह्याच्याने तुम्ही काय मदत करणार आहे त्यांना? ओके, रिगेन हेल्थ. ओके, अजून काय? रिगेन हेल्थ. कमॉन अजून काय तर बोला. राजू सर, विशाल सर, काळे सर. प्रॉपर टेक्निक. नाही, ह्याच्याने आपण काय करणार त्यांना? विथ प्रॉपर टेक्निक, प्रॉपर योगा किंवा प्रॉपर एक्सरसाइज. ओके, विथ क्रिएटिव्ह योगा आपण म्हणू शकतो. ओके, क्रिएटिव्ह योगा, बी हेल्दी. 40 नंतर लाईफ असतो. यस, ब्रेन स्टॉर्मिंग चालू आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. क्रिएटिव्ह योगा फॉर बॉडी अँड सोल. ओके, विदाउट हेवी लिफ्टिंग. समजा मला हेवी लिफ्टिंग नाही आवडत. विदाउट हेवी लिफ्टिंग किंवा कंट्रोलिंग डाएट. ओके, समजा काही लोकांना डाएट कंट्रोल नाही आवडत असेल. विदाउट कंट्रोलिंग डाएट, विदाउट हेवी लिफ्टिंग, और विदाउट व्हाट यू कैन से. कम ऑन गाइज, यू हॅव टू शेअर. ओके, आतापर्यंत एवढं हे आलंय. आता वाचूया सेंटेन्स कसं झालं. आय हेल्प बिझनेसमॅन. अरे फॉर पीपल नाही यार, बिझनेसमॅन कॉमा पीपल. ओके, हे बघा असं सेंटेन्स. इकडे पिंक ऑब्झर्व करा कसं झालंय.
sorry, purple color. I help businessmen and people above age 40. ओके, ह्याच्याने काय झालं की मी बाकी लोक ज्यांचं एज लेस दॅन 40 आहे मी त्यांच्यासाठी विचारच नाही करत आहे आणि सिम्पली हे सगळं हे लोकच यूज करणार आहे. अबव एज 40 I help businessmen and people above age 40. काय करतो आपण? ओके, एक मिनिट फुल स्टॉप ठेवतो म्हणजे चांगलं वाटेल. रिगेन हेल्थ आणि कॉन्फिडन्स. अजून काय लागतं लोकांना? कॉन्फिडन्स, रिगेन हेल्थ, कॉन्फिडन्स, अजून चार्म, है ना? चार्म पाहिजे लोकांना एकदम हे. ओके, इकडे बघा. आय हेल्प कूल माइंड. यस, कूल माइंड, व्हेरी गुड. I help businessmen and people above age 40 regain health, confidence, charm, cool mind, laksha. Wow. Okay. Comma, goals. Okay. Without heavy lifting, controlling diet. Okay. With creative yoga for body and soul. Wow. काय वाटतंय? इज इट अट्रॅक्टिव्ह? अजून काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे? आय हेल्प बिझनेसमॅन अँड पीपल अबव एज 40 रिगेन हेल्थ, कॉन्फिडन्स, चार्म, कूल माइंड, गोल्स विदाउट हेवी लिफ्टिंग, कंट्रोलिंग डाएट, विथ क्रिएटिव्ह योगा फॉर बॉडी अँड सोल. ओके, मराठीत ट्रान्सलेट करायचं असेल तर कुणी आहे इथे एक्सपर्ट इन मराठी? आय वॉन्ट समवन टू ट्रान्सलेट दिस. Kadi sir, can you translate this into Marathi? Anyone can translate this into Marathi? Come on, guys. It's a good idea, good opportunity. Yes, Vishal sir, go ahead. Unmute yourself. Hello. Go ahead. मला व्यावसायिक लोकांना मदत करायची आहे ज्यांचं वय 40 पेक्षा जास्त आहे. राईट. त्यांची हेल्थ जी आहे ती चांगली करण्यासाठी कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी आणि जो काही त्यांचा हे आहे मन शांत करण्यासाठी आणि जे काही त्यांचे लक्ष्य आहे ते लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आणि ते पण जे काही आपण एक जड आपण व्यायाम करतो आपण म्हणजे हेवी व्यायाम न करता एक व्यवस्थित खाणं पिणं आणि योग्य पद्धतीने योगा करून मला त्यांची बॉडी आणि एक आत्मा शांत करायचा म्हणजे राईट. क्रिएटिव्ह योगा तन मन साठी. तर सोलचा अर्थ खरंच आत्मा होतो ना. आत्मा. करेक्ट. हा, दॅट्स वाय. सुपर. वेल डन विशाल सर. सगळ्यांनी खाली लिहा PTY विशाल. पॉवर टू यू विशाल. ओके. सगळ्यांनी खाली कमेंट मध्ये लिहा PTY विशाल. मस्त ट्रान्सलेट केले त्याबद्दल जस्ट टाईप विशाल. सुपर. यस मित्रांनो, चलो आगे. कसं वाटलं तुम्हाला? ओके, कसं वाटलं? प्लीज शेअर इन द चॅट बॉक्स किंवा अनम्यूट करून पण तुम्ही बोलू शकताय. ओके, आय हेल्प बिझनेसमॅन अँड पीपल above age 40 regain health, confidence, charm, cool mind and goals without heavy lifting and controlling diet with creative yoga for body and soul. Yes. So okay,
आजचं एक व्हॉट यू कॅन से इज येस, जसं विशाल सरांनी सांगितलं की ब्रेनस्टॉर्म ऍक्टिव्हिटी म्हणतात मित्रांनो, की हे सेंटेन्स, हे पॅराग्राफ जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आपण कुठलीही ऍक्टिव्हिटी करायला नाही पाहिजे. म्हणजे काय की प्रत्येकाने आपलं बिझनेस ना 4 वेळामध्ये सांगता यायला पाहिजे. एक्झॅक्टली तुम्ही काय करता मला 4 वेळामध्ये सांगा. ओके, तर इमिडिएटली आपल्याकडे, आणि त्यामध्ये काय काय असायला पाहिजे, कुणासाठी तुम्ही काम करताय, फर्स्ट ऍक्टिव्हिटी. ओके, कुणासाठी काम करताय. सेकंड, की तुम्ही एक्झॅक्टली काय करताय. ओके, म्हणजे एक्झॅक्टली किंवा लोकांसाठी काय त्याच्यात आहे. ओके, एक्झाम्पल जिथं तर लक्ष्मणजी काय करतात, हे व्यापारी आहेत, की मी लोकांना धान्य लागणारा जे काय माल लागेल, ओके, ते कुठून आणायचं, कितीला बेस्ट क्वालिटीचं कुठलं मिळेल आणि बेस्ट रेटमध्ये तुम्हाला कुठलं मिळेल, दॅट इज माय दिस थिंग्स. मी छोटे व्यावसायिकासाठी नाही, ओके, मोठे व्यावसायिक किंवा एस्पेशली से दुकानं असतील, ओके, दिस इज व्हॉट टू कम आउट. आणि विदाउट वॉट म्हणजे हे न करता म्हणजे येस, लक्ष्मण म्हणतात की बल्कमध्ये, फक्त बल्कमध्ये. मी 1 किलो 10 किलो नाही, डायरेक्टली 100 किलो मध्ये बोलायचं, 1000 किलो मध्ये बोलायचं. ओके, हायेस्ट किती किलोचं विकला तो म्हणजे एका क्लायंटला ऍट ए टाइम तसं तुम्ही भरपूर विकला असेल, इन वन गो एका क्लायंटला किती किलोचं माल तुम्ही पाठवलं असेल लक्ष्मण? ओके, म्हणजे ऍक्च्युली कसं त्याच्याने एक कळून जाईल. म्हणजे हे न करता म्हणजे काय, एक्झाम्पल म्हणजे लक्ष्मण इज व्हेरी क्लिअर की मी हे धान्यच फक्त मी काम करतोय. ओके, अँड विदाउट म्हणजे त्यामध्ये चिटिंग न करता, विदाउट त्यामध्ये मॅल प्रॅक्टिस न करता. ओके, विथ वॉट, विथ कॉन्फिडन्स. ओके, म्हणजे हे कसं आहे, तुमचं बिझनेस जे काही स्ट्रॅटेजी असेल हे तुम्ही स्पेसिफाय करा. 50 टन प्लस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट, हॅपी टू सी यू. येस, सो देन कॉल टू ऍक्शन. मी सगळं ऐकलं, पण पुढे काय, मग तुम्हाला असं सगळं करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. कॅन बी अ ग्रेट ऍक्टिव्हिटी. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. कुणाला काही प्रश्न असेल तर येस, आज आपण थोडं रिलॅक्स्ड मोडमध्ये आहोत. येस, एनी क्वेश्चन्स, क्वेरीज यू हॅव, प्लीज लेट मी नो. एनी क्वेश्चन्स और क्वेरीज यू हॅव? येस, हे टेक्निक नक्की यूज करा, आणि ह्याच्याने काय होईल की आपलं बिझनेसचं प्रॉपर प्लॅनिंग ह्याच्याने होणार आहे. ओके, प्रॉपर प्लॅनिंग. ओके, लेट मी शो यू वन्स अगेन. ओके, इथं आधी काय करायचंय, तुमचं ग्रुप लिहा. एक्झाम्पल आवर एरिया म्हणण्यापेक्षा केस एक्झाम्पल महेश सर्वांनी एक्झॅक्टली काय करतात बाबा तुम्ही. ओके, महेश सर्वांनी एक्झॅक्टली तुम्ही काय करताय असं कोणी विचारले तर फर्स्ट ऑफ ऑल टायटल म्हणजे हे कोणासाठी आहे, महेश सर्वांनीसाठी आहे. ओके, हु इज परफेक्ट प्रॉस्पेक्ट म्हणजे तुम्ही कुणासाठी काम करताय. ओके, मी म्हणणार की एंटरप्रेन्युअर्स किंवा स्टार्टअप्स किंवा बिझनेस ओनर्स ज्यासाठी मी काम करतोय. ओके, व्हेरी गुड. म्हणजे want to be part of our area idea. Good. Give me work related to my field. Fantastic, Vishal sir. Definitely. Be member as soon as possible. आज तुम्ही होते का सेशनला? येस, विशाल सर होते तुम्ही. ओके, सो बी मेंबर. ओके, व्हॉट डू यू हेल्प विथ. ओके, मी एक्झॅक्टली काय करतोय की ग्रो business using technology. That's it. Okay, using technology, comma, encash knowledge, create website without coding. Okay, म्हणजे मी एक पॉइंट मी आठवला प्रयत्न करतोय. म्हणजे एक्झॅक्टली मी काय करतोय, मी मदत करतोय. अच्छा, इथं सेंटेन्स बघा कसं बनत जातं. ओके, सेंटेन्स बघूया कसं होतोय.
I help entrepreneurs, startups, business owners grow business using technology, encash knowledge, create website using without coding. अजून काय? Okay. Create awesome videos किंवा present yourself perfectly using videos. Okay. Earn money online. Okay. Earn ला make money online पण शब्द चांगला आहे. Okay. Make money online. Reach maximum people in minimum time. Okay. काहीतरी एक सेंटेन्स झालं. लेट्स सी. हा अजून आहे ना, अजून आहे काय? ऑटोमेट बिझनेस किंवा बिझनेस इन ऑटोपायलट. बिझनेस इन ऑटोपायलट मोड. ओके. without technical skills, sales team. माझ्याकडे आता एक पण सेल्स टीम नाहीये, सो द टेक्नॉलॉजी इज माय सेल्स टीम. ओके. विदाउट टेक्निकल स्किल्स, सेल्स टीम, ह्यूज मार्केटिंग एक्सपेंसेस. ओके. ह्यूज न करता. व्हॉट एल्स? विदाउट से ह्यूज इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल. विदाउट लार्ज इन्व्हेस्टमेंट. मी कधीच सांगत नाही की लोकांना की तुम्ही डायरेक्टली मॅक बुकच घ्या. ओके. एक्झिस्टिंग लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, साधा मोबाईल असेल, त्यातून पण भरपूर कामं होऊ शकतात. ओके. ओके. व्हेरी गुड. सेंटेन्स बनत चाललेलं आहे. ओके. इथं विदाउट झालं. विथ व्हॉट? with our area smart system. Okay. For more info, please visit www.ourarea.in. Okay. मी पॉइंट्स लिहिलो. आता वाचूया आपण. रेडी? इफ यू आर रेडी, प्लीज टाइप R for ready. प्लीज टाइप R for ready. चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचे R for ready. फंटास्टिक. काळे सर, विशाल सर, राजेश सर, फंटास्टिक. Superb. Lakshmanji, great. Okay, let me read once again. I help entrepreneurs, startups, business owners grow business using technology, encash knowledge, create website without coding, present yourself perfectly using videos, make money online, reach maximum people in minimum time, business in autopilot mode. Without technical skills, sales team, huge marketing expenses, large investment, with our area smart system. For more information, please visit www.ourarea.in. Superb. Any suggestion, friends? Any suggestions or improvement from your side? Okay. See, हे एक सिंपल टेम्पलेट मी बनवलंय. काय टेम्पलेट? की हे कोणासाठी? ओके. एक्झॅक्टली तुम्ही काय करू शकता, काय न करता, आणि काय म्हणजे काय करून. ओके. आणि कॉल टू ऍक्शन. मग हे सगळं झालं, मग काय? सी, ॲज सून ॲज हे सेंटेन्स तुम्हाला कायम बोलता यायला पाहिजे. म्हणजे काय? सिम्पल. आय हेल्प entrepreneurs, startups, business owners grow business using technology, encash knowledge, create website without coding, present yourself perfectly using videos, make money online, reach maximum people in minimum time, business in autopilot mode. Without technical skills, sales team, huge marketing expenses, large investment, and with our area smart system. For more information,
please visit www.ourarea.in. ओके, किती लोकांना इंटरेस्टिंग वाटलं? प्लीज टाईप सी फॉर क्रिएटिव्ह. प्लीज टाईप सी फॉर क्रिएटिव्ह. आज सगळ्यांसाठी होमवर्क असणार आहे. होमवर्क आपल्याला ओके आपलं बिझनेसचं सुपर आपलं बिझनेसचं इन्फॉर्मेशन अशा तऱ्हेने शॉर्टमध्ये आपलं तयार करायचं आहे. ओके, तयार करून करायचंय विदाउट हेवी वर्क, क्रिएटिव्ह आयडिया डेव्हलपमेंट. फंटास्टिक. येस. ओके, सी कसं माहिती का, असं काही गोष्टी सर हे सॅटर्डे संडे जे मी ट्रेनिंग घेत होतो, सो हे त्यातनं शिकायला मिळालं. सो वी हॅव टू लर्न मेनी थिंग्स, मगच आपण पुढे जाऊ शकतो. कारण सी इवन आपण जॉब करायला कसं काय पॉसिबल झालं, काहीतरी आपण शिकायला मिळालं. ठीक आहे, शाळा कॉलेजेसमध्ये ते नाही शिकवलं की जे बिझनेससाठी लागतं, पण काहीतरी त्यांनी शिकवलं, त्यामुळे आपलं काहीतरी ज्ञान आलं, नॉलेज आलं. काय नाही म्हटलं तर ऍटलीस्ट आपलं मराठी, हिंदी, इंग्लिश बोलतं तरी आलं. ओके, सो येस, सो एव्हरीथिंग मॅटर्स. पण नाव यू आर नाव मॅच्युअर. आत्ता काय शिकायचं आहे की असं काय चीज आहे जे शिकल्यानंतर माझं ग्रोथ होऊ शकतं. असं काय मी शिकायला पाहिजे जे शिकल्यानंतर माझं ग्रोथ होऊ शकतं. नाव वी आर मॅच्युअर. ओके, वी आर मॅच्युअर, सो वी शुड बी एबल टू अंडरस्टँड की मी काय शिकायला पाहिजे. एक्झाम्पल मित्रांनो, मी सांगतोय आपलं की मी एव्हरी डे आय रीड सम बुक, आय लर्न समथिंग क्रिएटिव्ह. अँड तुमच्यासाठी सांगतोय की मी प्रत्येक आठवड्याला आता इन्व्हेस्ट करतोय. ओके, आज पण मी एक कोर्स इन्व्हेस्ट केला. ओके, पण येस, आज जेव्हा मी कोर्स घेतलं त्यामध्ये घेतल्यानंतर कळलं की ते कम्प्लिटली युजलेस, बिकॉज त्याच्यापेक्षा मच मोर हायर आय कॅन से 10x जास्त आपण माहिती देतो. बट येस, हे कधी कळणार आहे जेव्हा आपण इन्व्हेस्ट केल्यानंतरच आपलं कळणार आहे की येस तो चांगला आहे का नाही. पण येस, त्यातनं जे काही चांगलं असेल ते आपण यूज करूया. सुपर. एनी क्वेश्चन्स फ्रॉम युअर साइड? आपल्याकडे काय प्रश्न असेल तर नक्की विचारा. होमवर्क सगळ्यांना क्लिअर आहे? होमवर्क क्लिअर असेल तर प्लीज टाईप HW. होमवर्क हे आहे की आपलं बिझनेसचं, ओके, तुम्हाला पॉइंट्स पाहिजे. आपलं काय करायचंय, मी आपलं इथं पॉइंट्स दिलेलं आहे. आधी टायटल लिहा. हु इज युअर परफेक्ट कस्टमर प्रॉस्पेक्ट्स. तुमचे कस्टमर परफेक्ट कस्टमर कोण होऊ शकतो. ओके, व्हॉट डू यू हेल्प देम विथ. तुम्ही त्यांना काय मदत करू शकताय. ओके, त्यानंतर विदाउट व्हॉट. ओके, एक्झाम्पल, बल्कमध्ये मला कधी माल घ्यायचा असेल तर लक्ष्मण माने कॅन बी बेटर ऑप्शन. रिझन इज ओनली वन थिंग की अरे यार, उगीच मी 4 ठिकाणी शोधण्यापेक्षा तुम्ही किती दुकानमध्ये जावा. प्रत्येक दुकानमध्ये काय होणार आहे की ते तुम्हाला देतील रेट, पण किती, ₹1, ₹2 और मे बी 5%, 10% डेव्हिएशन असणार आहे. पण मे बी तुम्ही बल्क इन्व्हेस्टरकडे तुम्ही गेले, आय एम मेंबर और एनी प्रोसेस, हाऊ टू बिकम मेंबर. येस, इथं सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतोय की बिकम मेंबर ऑफ आवर एरिया. ओके, जबरदस्त प्रोसेस आहे ह्याच्यात ना. आता वेन्सडे आपण काय करणार आहे की एक्झाम्पल डिजिटल व्हिजिटिंग कार्ड हे तुम्हाला माहिती आहे. ओके, हे डायरेक्टली एव्हरी मंथ यू आर गोइंग टू गेट अ बिग गिफ्ट. आज 7 वाजता मी हे सगळं शेअर केलंच आहे. सो विशाल सर, आपल्यासाठी एकच मी सांगेन की बिकम मेंबर. सी, आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो ना, वी बिकम सिरियस. ओके, अँड ऍक्च्युअली सिम्पल कन्सेप्ट आहे. हुएवर pays, he pay attention, and whoever pays attention, he takes action, and whoever takes action, he gets the results. Okay, मग रिझल्ट येण्यासाठी what to invest. ओके, आज तुम्हाला मी शेअर केलेलंच आहे, पण तरी मी तुम्हाला एक लिंक शेअर करतोय. oa.ourarea.in/ourarea member. ओके, ह्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन मिळेल
just hardly monthly only 600 rupees charges. Okay, every Monday and Wednesday we are meeting. ओके, बिझनेस वाढवण्यासाठी जबरदस्त कन्सेप्ट आहे. आज जसं आपण ब्रेनस्टॉर्म केलं, सेम ऍक्टिव्हिटी वी आर गोइंग टू डू इट इनसाइड द कम्युनिटी. ओके, तुमचं बिझनेस कसं वाढेल त्याच्यावरती आपण नक्की बोलणार आहोत. सुपर्ब सुपर्ब. आय एम रिअली थँकफुल टू यू ऑल. सेंड मी ऑन व्हॉट्सअप. सर मी तुम्हाला लिंक शेअर केलंय, तुम्ही त्याला कॉपी करा अँड यू कॅन यूज इट. Right now I don't have access to WhatsApp. Okay, super मित्रांनो, छान वाटलं आजचं सेशन. आज लवकर जाऊया अँड लेट्स मीट टुमॉरो अगेन ॲट गिव्ह मी वर्क. आपलं मिळणार नाही सर, वर्क आपलं घ्यावं लागेल. ओके, वर्क इज व्हेरी व्हेरी सिम्पल. जसं आता तुम्ही मला विचारलंय की माझं काय, मी काय विचार केला की मला फक्त प्रॉब्लेम्स पाहिजेत. ओके, मी ते फक्त प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला प्रयत्न करतोय. येस, आय एम नाव क्रिएटिंग वन सिरीज ऑफ कोर्सेस की एका आठवड्यात गुगल डॉक शिका, गुगल ड्राईव्ह शिका, गुगल स्प्रेडशीट शिका. मी लॉन्च करतोय. And the things are very hard. I need your support. करूया आपण, मस्त करूया. Okay, once again, thank you very much. Let's meet tomorrow at 9 PM. Currently, I am taking online classes. Fantastic, Vishal sir. Fantastic. Great, great. So once again, thank you very much. Good night, Lakshmanji. Good night, everyone. Take care, be safe, and enjoy the life. And think what best you can do. With this said, let's meet tomorrow at 9 PM. Thank you. Good night.